शिवसेना भाजप युती तुटल्याचे पडसाद नाशिक पदवीधर मतदारसंघ निवडणुकीवर देखील पाहायला मिळत आहेत। नाशिक पदवीधर महापालिका निवडणुकीत तुटल्याने नाशिक पदवीधर मतदारसंघात भाजप उमेदवार डॉक्टर पाटील यांना शिवसेनेचा पाठिंबा मिळणं अवघड बनलंय। पदाधिकाऱ्यांनी भाजप आडवा आणि भाजपा बडवा अशी भूमिका घेत भाजपला उत्तर महाराष्ट्रात अडचणीत आणलंय। शिवसेनेने नाशिकमध्ये भाजपाला खिंडीत पकडल्याने केंद्रीय मंत्री सुभाष भामरे यांची आता चांगलीच अडचण झाली आहे। नाशिक पदवीधर मतदारसंघात भाजपची अडचण झालेली आहे। युती तुटल्याचे पडसाद नाशिकमध्ये पाहायला मिळत आहेत। युती तुटल्याचे पडसाद पदवीधर निवडणुकीवरही पाहायला मिळत आहेत। भाजप आडवा भाजप बडवा अशी भूमिका शिवसेनेकडून घेतली जाते। त्यामुळे बीजेपी उमेदवाराला शिवसेनेचा पाठिंबा मिळणं कठीण झालंय। आणि याच महत्त्वाच्या राजकीय घडामोडी संदर्भात आपण अधिक चर्चा करूया। आमचे प्रतिनिधी योगेश खरे आपल्यासोबत आहेत। योगेश, युती तुटल्याचे पडसाद आता ठिकठिकाणी पाहायला मिळतात। नाशिकमध्ये त्याची झलक दिसते। पदवीधर निवडणुकीमध्ये अधिक काय तपशील आहे? नाशिक पदवीधर मतदारसंघाची निवडणूक ही भाजपसाठी प्रतिष्ठेची आहे, कारण की या निवडणुकीमध्ये सुभाष भामरे केंद्रीय राज्यमंत्री संरक्षण मंत्री असलेले सुभाष भामरे यांचे जावई जे आहेत त्यांना उभं करण्यात आलेलं आहे। आणि जर ही निवडणूक भाजप हरला तर त्याचे पडसाद येत्या काळामध्ये नाशिक महापालिकेवर आणि जिल्हा परिषदेवर होणार आहेत। त्यामुळे शिवसेनेनं आज आडवा आणि बडवा असं धोरण या ठिकाणी अवलंबलेलं आहे आणि त्यामुळे आता पदवीधरची जी निवडणूक आहे ती भाजपसाठी कठीण ठरली आहे। अगदी बरोबर योगेश, संरक्षण राज्यमंत्री डॉक्टर भामरे यांचे जावई यांचा फॉर्म भरताना देखील राज्यातले 4 मंत्री हे नाशिकमध्ये आले होते भाजपचे। त्यामुळे ही निवडणूक भाजपने प्रतिष्ठेची केलेली आहे। त्यामुळे मात्र आता शिवसेनेचा पाठिंबा मिळणं कठीण झाल्यामुळे ही निवडणूक भाजपसाठी खूपच प्रतिष्ठेची आहे। तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल धन्यवाद। जाहीररित्या सांगितलेलं की महाराष्ट्रामध्ये यापुढे शिवसेना कोणाशी युती करणार नाही। आम्ही स्वबळावरती स्वतःच्या ताकदीवरती लढू। एकदा संबंध तोडले किंवा एकदा आम्ही त्यांच्यापासून दूर झालो तर परत हम साथ असं होत नाही ना। मी भाऊ आणि भाऊ दोघे मिळून खाऊ असं काय करता येत नाही आणि हे त्यांची रणनीती आहे। आम्ही एकदा वेगळे झालोय, पक्षप्रमुखांनी निर्णय घेतला। निर्णय घ्यायचा अंतिम अधिकार हा पक्षप्रमुखांचा आहे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।